आज मस्त घरच्या घरी गरमागरम कुरकुरीत समोसा कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी 2 वाटी मैदा, त्याच्यामध्ये 1 चमचा ओवा घालून चवीनुसार मीठ घालायचं, 2 ते 3 चमचे गरम तूप घालून छान मिक्स करून घ्यायचं। नंतर वरतून थोडे थोडे कोमट पाणी घालून घट्टसर असा पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा। गोळ्याला थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावून झाकून बाजूला ठेवून द्यायची। त्या पॅनमध्ये तेल, जिरा, बडीशेप, धणे घालून परतून घ्यायचं। आले, हिरवी मिरचीची पेस्ट घालायची, वाटाणे, शेंगदाणे घालून परतून घ्यायचं। हळद, लाल मिर्च पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला घालून परतून घ्यायचं। चवीनुसार मीठ घालायचं। 4 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घालायचे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला ज्या आकाराचा समोसा बनवायचा आहे त्यानुसार एक गोळा घ्यायचा, थोडासा जाडसर आणि लांब असं लाटून घ्यायचं। समोसाचं सारण भरून घ्यायचं आणि समोसाचा आकार देऊन सर्व समोसे तयार करून घ्यायचे। समोसे तयार होत आहेत तोपर्यंत एका बाजूला कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून मध्यम आचेवरती सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत समोसे भाजून घ्यायचे।